धन्यवाद. सर्वांचं स्वागत. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन आयोजित आपण पाहतोय सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 आपण अनुभवतो आहे. 7व्या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सामना क्रमांक 2 आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. व्हाईट बॉलचा कॉल येणार आहे. आघाडीची जोडी आपण जर पाहिली तर एका बाजूला निखिल सोनवणे आहे तर दुसऱ्या बाजूला भूषण उगले यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. पहिलं षटक टाकलं जात आहे आणि पहिल्या षटकासाठी सचिन उकाडे यांना आमंत्रित करण्यात आले. पहिला चेंडू थोडासा खराब होता. एक अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्येला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. याही वेळेस गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. दुसरा चेंडू इथे खराब घोषित केला जातोय. 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रिव्ह्यू घेण्यासाठी देखील तुमच्याकडे काही वेळ आहे. त्या वेळेच्या आतमध्येच तुम्हाला रिव्ह्यू घेता येईल. एक रिव्ह्यू एका इनिंगसाठी आपण प्रत्येक टीमला दिलेला आहे. तो रिव्ह्यू जर तुमचा यशस्वी झाला तर तुम्ही परत त्या इनिंगमध्ये रिव्ह्यू घेऊ शकता. जर रिव्ह्यू तुमचा अयशस्वी झाला तर त्या इनिंगमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. मळहत सुपर किंग्स हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला मुसळगाव इंडियन्स. टॉस जिंकला होता मुसळगाव इंडियन्सने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय मुसळगाव इंडियन्स संघाने घेतला होता. लॉफ्ट केला यावेळेस. इनफिल्डला क्लिअर केले. एक सुंदर फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रडार मधला बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू खराब आले आणि त्यानंतर एक चेंडू जो आला तो रडार मध्ये होता. त्यानंतर एक षटकार देखील त्याला पाहायला मिळतो. मोठा फटका इथे खेळायचा आहे. याही वेळेस गोलंदाजाला दंडित करण्यात आले. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण पाहू शकता. धावफलकावरती धावसंख्या 9 धावा. पहिलं षटक थोडंसं महागडं देखील ठरतंय आणि थोडंसं मोठं देखील, अर्थात जास्त वेळ घेणारं षटक राहिलं. इथून पुढे गोलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात सचिन उकाडे यांना कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. 9 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडकडे निखिल. शॉर्ट बॉल होता. मनगडाचा खूप चांगला वापर केला. समोर बॉलला खेळलं आणि हा चेंडू एक टप्पा घेत निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. धोनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या 13. 2 चेंडू आणि 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 चेंडू खराब आले. 3 चेंडू वाईड आले. एक षटकार एक चौकार आला. धावसंख्या झाली आहे 13. गोलंदाजी करण्यासाठी सचिन उकाडे परत एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस बॉल हवेत. फटका मिस टाइम आहे. झेल घेण्याची संधी आहे. ओ हो 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 हो. झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचा सोडा इथे होताना पाहायला मिळालेला नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त संधी मिळत नाही आणि ती संधी जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही त्या संधीचं सोनच केलं पाहिजे. इथे जरी पहिल्या 2 चेंडूमध्ये 13 धावा आल्या असल्या परंतु त्यानंतर सचिन उकाडे यांना एक संधी आली होती की फलंदाजाला माघारी पाठवण्याची, परंतु झेल ड्रॉप झाला. एक सिंगल प्राप्त झाली. धावसंख्या 14 आकड्यावरती जाताना बघायला मिळते. संधी ही चात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. ती जास्त वेळ टिकत नाही. बिनबाद 14. शॉर्ट बॉलचा वापर. बॅकवर्ड पॉइंटला बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु कव्हर पॉइंट मध्ये मुसळेश्वर रॉय यांना आपण बघतो. बॉलला अडवलं जातं. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती 15. भूषण उगले खातं उघडत आहेत. मळहत सुपर किंग्स हा संघ आपण जर पाहिला तर मैदानामध्ये बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला मुसळगाव इंडियन्स. 15 धावा धावफलकावर. लॉफ्ट केला. याही वेळेस बॉलला हवा दिली आहे. लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. शॉट सिलेक्शन दमदार आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बहारदार चौकार.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. निखिल सोनवणे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावफलकावरती आहे. शॉर्ट बॉलचा वापर इथेही केलाय आणि याही वेळेस बॉलला सीमारेषा दाखवली आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे अजून एक चौकार या ओव्हरमध्ये येतो आहे. 4 पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर तब्बल 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. निखिल सोनवणे आपण जर बघितलं तर मला वाटतं की या स्पर्धेमध्ये जास्त वेळ ते खेळलेले नाहीयेत, परंतु 2024च्या पर्वामध्ये त्यांना पण खेळताना बघतोय आणि काय सुरुवात त्यांनी केली आहे. 23 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये मोठं आक्रमण सचिन उकाडे यांच्या विपक्षामध्ये त्यांनी खेळलेलं आहे. खरं तर प्रत्येक खेळाडूचे काही कच्चे दुवे असतात, काही पक्के दुवे असतात, ते देखील तुम्हाला माहिती करून घ्यावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. त्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट तुम्हाला करावी लागते, परंतु पहिल्या षटकामध्ये ते बघायला मिळालेलं नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे की ज्यांनी खेळपट्टी बनवली आहे त्यांच्याच विरुद्ध बऱ्याचशा धावा आल्या. हे कुठे टप्पा टाकावा आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करावी हे त्यांना अतिशय चांगलं माहिती. पहिल्या सामन्यामध्ये सचिन उकाडे यांनी प्रभावित केलं होतं. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. गणेश शिरसाट सर येत आहेत. हो, पहिलाच बॉल खराब आहे आणि इथे देखील त्यांचं भव्य स्वागत केलं जात आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. पहिलाच चेंडू फुलटॉस, त्यावर आक्रमण केलं. भूषण उगले यांच्या बॅटमधून निघालेला एक दमदार षटकार पाहायला मिळाला. फुलर लेंथवर यावेळेस चांगला बॉल. कव्हर पॉइंटला बॉलला अडवलं जाईल, धावी ते मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश शिरसाट सर यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तर दुसऱ्या बाजूला भूषण उगले आहेत. भूषण उगले यांच्याकडे आक्रमकता आहे, हे गणेश सरांना देखील माहिती आहे. 29 लॉस ऑफ नो विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला हलक्या तर स्टिअर केलंय, फक्त दिशा दिली आहे. म्हणजे गोलंदाजाच्या वेगाचा जो उपयोग आहे ना तो या ठिकाणी केलाय. एकच धाव कंप्लीट होते. 1च्या मदतीने धावसंख्या 30 आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. भूषण उगले एक व्यस्त खेळाडू असतात, सातत्यानं बिझी असतात मैदानामध्ये आणि हे फार गरजेचं असतं. प्रत्येक चेंडूनंतर तुम्ही जर बघितलं ना तर ते निखिल सोनवणे यांच्याशी चर्चा देखील करतायत. हे फार गरजेचं असतं, प्रोत्साहन देणं. धावसंख्या 30 आकड्यावरती जाते, कारण सुरुवात चांगली झाली ना तर इथून पुढे आता गडबड नको. हो, यावेळेचा बॉल हवेत आहे, थोडासा कमी गतीने टाकला होता. बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडू घेतोय आणि यष्टीरक्षक कुणाल कातकडे सर चूक करणार नाही. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज निखिल सोनवणे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. निखिल सोनवणे बाद झाले. चांगली सुरुवात संघाला करून दिली, त्यानंतर ते माघारी परतलेले आहेत. या अगोदरच आपण चर्चा केली की धावसंख्या चांगली आहे, स्वप्नवत सुरुवात झाली आहे. इथे जर एखादी विकेट आपण गमावली तर परत एकदा आपण बॅकफुटला देखील येऊ शकतो. हाच प्रयत्न खरं तर भूषणचा देखील होता. तो प्रत्येक वेळी त्यांना प्रोत्साहन सल्ला देत होता, परंतु विकेट मिळाली. गणेश सरांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील व्हेरिएशन केलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, गतीमध्ये बदल केला आणि त्यानंतर त्यांना देखील विकेट मिळाली. हे फार गरजेचं आहे. एक बाद 30 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. आल्याबरोबर क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. एक धाव पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. धावा झाल्यात 31 एक फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज अंकुश मेढे यांना आपण बघतो, ज्यांनी 1 धाव ते पूर्ण केली आहे. खातं उघडलं, अकाउंट ओपन केलेलं आहे.
दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघांनी या सामन्यामध्ये अजूनही विजय पाहिलेला नाहीये. दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय. फुलर लेंथवरचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय, बिटवीन द गॅप खेळलाय. या जमिनीशी खेळत बागडत बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वेगात चेंडू ट्रॅव्हल झालाय, कूच करेल सीमारेषा पलीकडे. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 2 ओव्हर संपल्यात. 1 बाद 35 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 2 ओव्हर संपलेला आहे. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 35 या आकड्यावरती जाताना आपल्याला बघायला मिळते. तर पहिला चेंडू होता त्यावर षटकार आला, दुसरा चेंडू डॉट आला, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली, चौथ्या चेंडूवर विकेट आली, 5व्या चेंडूवर अंकुश मेढे यांनी एक सिंगल घेतली आणि शेवटच्या चेंडूवर भूषण उगले यांनी चौकार खेळला. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 35 धावा. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर इथे करण्यात येतो मुसळगाव इंडियन्स या संघाकडून. असा इशारा देखील पंचांच्या आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. गणेशजी जगताप सर, सुनीलजी शेळके सर पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत. विलास सोमवंशी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ते मैदानावर आता खेळताना दिसतील. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आहे आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत विलास सोमवंशी यांना आपण बघतोय. 1 बाद 35 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. गोलंदाजी करणाऱ्या अर्थात मुसळगाव इंडियन संघाला इथून पुढे कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने हा संघ कमबॅक करेल ते देखील आपल्याला पाहायचंय. समोर स्ट्रायकर एंड कडे आपण अंकुश मेढे यांना बघतोय. फुलर लेंथवरचा बॉल पुढे टाकला होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न राहिलाय. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून विलास सोमवंशी खेळतायत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती बघायला मिळाला. वेग होता, टप्पा चांगला होता आणि फलंदाजाला बीट करून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. निर्धावेत असताना धावसंख्या 35 या आकड्यावरती स्थिर आहे. आज तिसरा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आहे आणि सामना क्रमांक 2 आपण बघतोय. फुल टॉस. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळालाय, परंतु क्षेत्ररक्षक सचिन उकाडे यांचं कौतुक करावं लागेल. तिथे चांगला स्टॉप त्यांनी केलाय. वाईट +1 2 धावा इथे मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. 37 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. डावेष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता, कारण यष्टीरक्षकाला देखील चेंडू कलेक्ट करणं थोडंसं कठीण गेलं. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बॉल अडवणं तितकं सोपं गेलं. म्हणजे बॉल डावेष्टीचे किती बाहेर असेल. 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर 37 धावा 37 रन्स. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता, पुढे टाकला. याही वेळेस लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला अडवलं. चांगला रिटर्न देखील पाहायला मिळतो आहे. 38 या आकड्यावर धावसंख्या जाईल. भूषण उगले थोडंसं संयमाने क्रिकेट आता मैदानावरती खेळत आहेत. जरी एक षटकार त्यांच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये आला असेल, परंतु त्यानंतर थोडंसं सेन्सिबल, इंटेलिजंट, चातुर्याचं क्रिकेट ते खेळत आहेत मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी विलास. याही वेळेस पुढे टाकलेला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. चेंडूला गॅदर केलं, थ्रो केला. तोपर्यंत 1 धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जात असताना मळहत सुपर किंग्स, दुसऱ्या बाजूला मुसळगाव इंडियन्स असा सामना सुरू आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वजण बघतोय. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक शानदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. उंची जास्त आहे. लांबी आणि जेवढी पाहिजे तेवढी लांबी तर मिळाली आहे. बॉल मिड विकेटला जातोय सीमारेषेच्या पलीकडे. भूषण उगले या फटक्यांसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या बॅटमधून एक तगडा षटकार येतोय.
हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्यावर हा षटकार. एक सिंगल इथे मिळते आहे आणि एकच्या मदतीने धावसंख्या 46 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. एक फलंदाज बाद आहे. आपण जर पाहिलं तर निखिल सोनवणे चांगली सुरुवात करताना पाहायला मिळालेले आहेत आणि त्यानंतर विकेट देखील त्यांची मिळवली होती खरं तर गणेश शिरसाट सरांनी. धाव इथे मिळत नाहीये. कव्हरला बॉलला अडवलं जाते. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओव्हरचा खेळ देखील इथे संपतोय. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 46. एक फलंदाज बाद आहे. 3 ओव्हर नंतर 46 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. खेळ आमचा पाहुणी तुफानी, साऱ्यांना चढली झिंग. खेळ आमचा पाहुणी तुफानी, साऱ्यांना चढली झिंग. मैदान गाजवायला आली टीम मळहाद सुपर किंग्स. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुनील भाऊ खोळंबे, संचालक वैभव लेबर सर्व्हिसेस माननीय ज्ञानेश्वर भाऊ गाडे, तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिन्नर, माननीय नवनाथ भाऊ विघे. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आहे 46. एक फलंदाज बाद आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता राम शिरसाट यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवर. भूषण उगले 8 चेंडू 20 धाव्यांवर नाबाद. स्ट्रायकर एंडकडे त्यांना आपण बघतोय. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. बॉल मिड विकेटला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. एक शानदार षटकार मिळेल. चेंडू अडवण्याच्या अगोदर जर आपण पाहिलं झेल घेण्याच्या अगोदर थोडासा पाय घसरला आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे पडले. त्यामुळे तिथे अटेम्प्ट करता आला नाही झेलसाठी आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. राम शिरसाट यांचं देखील भव्य स्वागत केलंय भूषण उगलेने. षटकार. ओहो हो, इथे काय घडलंय पहा. यावेळेस हा चेंडू खराब होता, वाईट होता आणि 22च्या मदतीने हा चौकार देखील आलाय. एकूण 5 धावा मिळतील. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. धावसंख्या झाली आहे 57. गरीबी में आटा गिला. धावसंख्या झाली आहे 57. एक फलंदाज आपण जर पाहिलं तर बाद आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहू शकता राम शिरसाट यांना. आउटसाइड द ऑफ. याही वेळेसचा चेंडू असेल खराब. एक धाव अतिरिक्तच्या साह्यानं मिळते आहे. धावफलकामध्ये होणारा बदल. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावसंख्या देखील 58 आकड्यावरती जाते आहे. गणेश दिघे सर आमच्या सोबत पहिल्या दिवसापासून क्रिक हिरोजच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंग करतायत. याही वेळेस दिशाहीन चेंडू आहे. व्हाईट बॉल. या धावा रोखण्याचा प्रयत्न मुसळगाव इंडियन संघाला करावा लागेल. मुसळगाव इंडियन संघाला एखादी विकेट जर अजून मिळाली तर हा संघ इथून पुढे देखील कमबॅक करू शकतो कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. परंतु त्यासाठी पॉझिटिव्ह इंटेंट मैदानावरती ठेवावं लागेल की इथे आम्ही या धावा रोखणार आहे. या पद्धतीने गोलंदाजी होणं गरजेचं. फुल टॉस. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल चाललाय. डीपमध्ये आहे प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले तर रिटर्न चांगला होतं. एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 60. ओव्हर नंबर सुरू आहे 4. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये धावा बनवण्यासाठी बराचसा संघर्ष करावा लागला. असं वाटत होतं 60-65 होतील की नाही, परंतु पहिल्या मॅचमध्ये 64 धावा झाल्या होत्या.
परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्याच डावामध्ये आपण जर पाहिलं तर 4 ओव्हर अजून होणं बाकी आहे आणि धावसंख्या 61 झाली आहे 3.3 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात झाली. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर भूषण उगले चांगला खेळ करतायत, जे संघातील प्रमुख घटक आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण बघतो आहे. चांगली साथ अंकुश मेढे त्यांना देतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळाला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. अजून एक व्हाईट. मिस्टर एक्स्ट्राज इथे बऱ्याचशा खर्च करण्यात आल्यात. त्या धावा रोखणं गरजेचं आहे. धावसंख्या 62 आकड्यावरती जाते आहे. 62 रन. गोलंदाज राम शिरसाट गोलंदाजीसाठी सज्ज. बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळला. मुसळेश्वर रॉय तितकीच चांगली फिल्डिंग करताना बघायला मिळाले कव्हर पॉइंटला. इनफिल्डच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेस रिॲक्शन टाइम फार कमी असतो तुमच्याकडे आणि त्याही परिस्थितीमध्ये मुसळेश्वर रॉय यांचं कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग त्यांनी केली आहे. फटका देखील तितकाच चांगला होता. परफेक्ट मिडल झालेला तो फटका होता. शॉर्ट बॉलचा वापर फुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन, स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव मिळेल. 1च्या मदतीने धाव संख्येमध्ये होतोय बदल. धावफलकावरती धावा 63 धावा. 1/63. मळहत सुपर किंग्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर बघितलं तर मुसळगाव इंडियन्स अशी लढत आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते आहे. चांगला बॉल यावेळेस राम शिरसाट यांच्या माध्यमातून शेवट मात्र गोड करण्यात आलाय. ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 63. 1/63 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. आपल्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त मुसळगाव इंडियन्स संघाचाच दरारा. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदाम भाऊ शिरसाट, माननीय अनिल भाऊ शिरसाट, माननीय अमोल भाऊ शिंदे. किट पार्टनर श्री सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस, प्रोप्रायटर माननीय कैलास शिरसाट, मुसळगाव इंडियन्स. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर 63 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता नवनाथ माळी यांना पाचारण करण्यात आलंय. ओव्हर नंबर 5 साठी 63 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. त्या धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. भूषण उगले स्ट्रायकर एंड कडे पाहतोय आपण. नवनाथ गोलंदाजीसाठी लॉफ्ट केल्या, बॉल हवेत आहे. फटका यावेळेचा मिड विकेटला खेळलाय जरूर आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे. गणेश शिरसाट सरांचा पहिला बॉल भूषण उगलेनं षटकार खेळला. राम शिरसाटचा पहिला बॉल भूषण उगलेनं षटकार खेळला. नवनाथ माळीचा पहिला बॉल भूषण उगलेनं षटकार खेळला. यावेळेस कमबॅक केलंय. फुलर लेंथवरचा बॉल. इथे डॉट बॉलची नोंद होणार आहे. प्रत्येक गोलंदाजाचं भव्य स्वागत केलं भूषण उगलेने. धावसंख्या 69. 69 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. ओहो, यावेळेचा बॉल पायांवर होता परंतु त्याला फक्त दिशा दिली आहे. चांगले क्षेत्ररक्षण देखील तिथे पाहायला मिळतंय. खूप चांगली फिल्डिंग. विलास सोमवंशी यांना आपण बघतोय चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव पूर्ण होते आहे. एका बाजूला मळहत सुपर किंग्स येलो जर्सी मध्ये खेळते आणि एका बाजूला मुसळगाव इंडियन्स ब्ल्यू जर्सी मध्ये आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स. ओहो, यावेळीचा बॉल जर पाहिला तर फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल घेण्याचा मानस आहे. जरूर लेग बाईसच्या सहाय्याने एक धाव मिळेल.
आणि धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या आहे 70. सागर कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय विलासजी तांबे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रत्येक वर्षी ज्यांचं योगदान आम्ही कधीही विसरणार नाही. विलासजी तांबे साहेब, आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आपलं स्वागत या दमदार षटकाराने आम्ही करतोय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. स्लॉट मध्ये बॉल होता भूषण उगले यांच्या, आणि असे चेंडू भूषण उगले कुठे सोडणार. बॉलला थेट सीमारेषा तो दाखवतो. यावेळेचा चेंडू खराब होता. व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करण्याची संधी कुठलीच मिळाली नाही आणि ती दिली नाहीये मला सुपर किंग्सने. लॉफ्ट केला. याही वेळेस गोलंदाजाला आसमान दाखवलं जात आहे. जो उडने का शौक रखते है वो गिरने का खौफ नहीं रखते. भूषण उगलेचा अजून एक षटकार येतोय. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा खतरनाक षटकार. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर तब्बल 84 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 1 बाद 84 धावा, 84. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. 84 धावा झाल्या. 84 पैकी 47 धावा 17 चेंडूंमध्ये भूषण उगलेनं बनवल्यात नाबाद. 47 रन्स नॉट आउट. गोलंदाजी करण्यासाठी विलास सोमवंशी येत आहेत, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी त्यांची बघायला मिळाली होती. धावसंख्या 84 आकड्यावरती जाते आहे. वेळेचं बंधन आहे, वेळ वाचवा ही सूचना सातत्याने असेल. आज तिसरा दिवसामध्ये हा सामना क्रमांक 2 आहे. मागच्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाने लागोपाठचा दुसरा विजय मिळवला आणि गतवर्षीचे उपविजेते असलेले गावठा स्पार्टन हा संघ या स्पर्धेमध्ये मागच्या 2 सामन्यामध्ये विजयाच्या शोधामध्ये आहे. आता ही स्पर्धेची सुरुवात आहे. जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तशी तशी रंगतता वाढणार आहे. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक. तर या स्पर्धेमध्ये सिक्सिट क्रिकेट टेनिस बॉल याचा वापर सिक्सिट कंपनीने आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. YS स्पोर्ट सिन्नर याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बॉलचा पुरवठा करण्यात आलेला आहे. आमचे योगेशजी शिंदे YS स्पोर्ट सिन्नर. क्रीडा साहित्य होलसेल दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे YS स्पोर्ट सेंटर सिन्नर. विलास तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजीच्या ट्रॅकवर धावण्यासाठी तयार आहेत. स्ट्रायकर एंडकडे. फलंदाज आपण जर पाहिलं तर सज्ज आहेत. पुढे टाकलाय. वाह,
दर्जेदार, खूप लाजवाब चेंडू पाहायला मिळाला आणि सचिन उकान यांचा डायरेक्ट हिट. फलंदाज माघारी जात आहेत. विकेटचं बटन होतं. दुसरा धक्का अतिघाई संकटात नाही. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. दुसरी विकेट मिळाली आहे. दुसरे फलंदाज माघारी गेलेले आहेत. सिन्नर तालुका सर्व गुण संपन्न, सुजलाम सुफलाम असलेला हा तालुका. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील या तालुक्याची एक वेगळी ओळख आहे. आपण जर पाहिलं तर क्रीडा क्षेत्राच्या वैभवात भर घालणारी एक मोठी क्रीडा स्पर्धा म्हणजे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. 7व्या पर्वामध्ये आपण सर्वजण या क्रीडा क्षेत्राचा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3. सर्व क्षेत्रामध्ये, मग शिक्षणाच्या माध्यमातून असू द्या, उद्योगाच्या माध्यमातून असू द्या, त्याचबरोबरीने राजकीय क्षेत्रामध्ये देखील सिन्नरचं महत्त्व काय आहे हे मागच्या मला वाटतं 5-6 महिन्यांमध्ये सिन्नर तालुक्याचं राजकीय महत्त्व देखील आता वाढलेलं आहे. आणि राजकीय पटलावर सिन्नर तालुक्याचं एक वेगळं महत्त्व काल देखील अधोरेखित झालं. धावफलकावर 84, 2 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू असताना शॉर्टबॉलचा वापर, पूल करण्याचा प्रयत्न, तिथे नाहीयेत क्षेत्ररक्षक. बॉल वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे. खाली इलाका, रामा गांगुर्डे का धमाका. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे. अजून एक सिन्नरचं वैशिष्ट्य आहे सिन्नरची सर्दी आणि STPL ची गर्दी. हे देखील वैशिष्ट्य आहे स्पर्धेचं. 88 धावा, 2 बाद. हो वाह, काय फटका आहे, सुंदर. इथे फक्त दिशा दिली आहे. एक पाय पुढे टाकला. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघितलं तर डावा पाय पुढे टाकला, उजवा पाय थोडासा वाकवला, त्यानंतर हा फॉलोविंग स्वीप. फुलटॉस नव्हता, फुलटॉस बनवला आणि फाईन लेगचं क्षेत्र निवडलं, चौकार घेतलाय 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढली आहे. 92 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 92. मोठा फटका इथेही खेळण्याचा प्रयत्न केलाय, संपर्क नाहीये. वेगात चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रामा गांगुर्डे यांची 2023 मधली बॅटिंग आम्हाला आवडते, अजूनही आठवते. 90+ धावा त्यांनी बनवल्या होत्या वैयक्तिक. यावेळेचा बॉल फाईन लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव कंप्लीट होत असताना मागच्या वर्षी काही ठराविक फलंदाज होते ज्यांची बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली होती. मग त्यामध्ये नवनाथ माळे असतील, अविनाश जाधव आवडे असतील, त्याचबरोबर राम गांगुर्डे असतील. हे काही फलंदाज या स्पर्धेमध्ये जे लेजंड खेळाडू आहेत त्यांनी खूप चांगला खेळ केला होता. 6 ओव्हर संपलेले आहेत आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 93 धावा, 93. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 6 ओव्हर संपल्यात. 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 93 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. या 12 चेंडूंमध्ये किती धावा होत आहेत? नक्कीच या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या या मॅच मध्ये होईल, त्यात मात्र शंका नाहीये. 93 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. रामा गांगुर्ड्यांना पाहतोय 9 या धावसंख्येवरती नाबाद आहेत. भूषण उगले 47 धावेवर नाबाद आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी राम शिरसाट गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर कट करायचा,
परंतु संपर्क झालेला नाहीये. सचिन उकाडे यांना आपण पाहतोय यष्ट्यांच्या पाठीमागे. गोलंदाज पुरुष एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. राम शिरसाट, रामा गांगुर्डे यांच्यासाठी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज राम शिरसाट चेंडूच्या खाली पोहोचलेत. विकेटचं बटन होतंय. तिसरा धक्का, तिसरी विकेट, तिसरा फलंदाज रामा गांगुर्डे यांच्या रूपामध्ये बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. रोहित जाधव नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 93 आहे. 3 फलंदाज बाद असताना 93 लॉस ऑफ 3 आफ्टर 7th ओव्हर इन प्रोग्रेस. राम शिरसाट चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये करतायत. एक विकेट देखील त्यांनी संघाला मिळवून दिलेली आहे. परंतु कौतुक भूषण उगलेचं करावं लागेल. ते मात्र एका बाजूला उभे आहेत. 3 विकेट जरी गेल्या असल्या तरी एका बाजूने ते किल्ला लढवत आहेत. धावफलकावरती 93 धावा. मळहद सुपर किंग्स हा संघ करतोय प्रथमतः फलंदाजी. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. टॉस जिंकला होता मुसळगाव इंडियन्सने आणि निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा. तो निर्णय आतापर्यंत तरी सार्थ राहिलेला नाहीये. 93 लॉस ऑफ 3 गोलंदाज राम शिरसाट 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 3 चेंडूमध्ये कुठलीही धाव दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी. आपलेच देखील थोडंसं कमी गतीने टाकलाय, पुढे टाकलाय. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. एकच धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. 94 धावा. या स्पर्धेत काल प्रोफेशनल डे मध्ये एक अर्धशतक पूर्ण झालं. ते किरण बाबर यांनी बनवलं. आज या स्पर्धेमध्ये भूषण उगले अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत. 47 धावा त्यांनी नाबाद बनवलेल्या आहेत. गोलंदाज राम. फुलर लेंथ वरचा बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये जातोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. या ओव्हरमध्ये राम शिरसाट अचूकता या ओव्हरमध्ये ते दाखवत आहेत. या ओव्हरमध्ये त्यांना दिशा सापडली आहे. या ओव्हरमध्ये त्यांना लाईन अँड लेंथ मिळालेली आहे आणि आतापर्यंत त्यांनी चेंडू टाकलेत 5 धावा दिल्या फक्त 2 आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. राम शिरसाट पुनरागमन करतायत. हे फार गरजेचं असतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा कोणताही गोलंदाज नाही की त्याच्या विरुद्ध धावा येत नाही, परंतु तुमच्याकडे कमबॅक करण्याची, पुनरागमन करण्याची क्षमता पाहिजे. फुलर लेंथ वरचा बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि ओहो हो हो हो, या चुका मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकतात. या चुका तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकतात. या चुका सुधारण्याची आवश्यकता. झेल ड्रॉप झाला. ओव्हरचा खेळ संपला. 7 ओव्हर संपल्यात. 7 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 95. 95 3 बाद 95 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. एकूण 14 संघांचा समावेश असणारी सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वजण बघतो आहे. यावर्षी 2 नवीन संघ तुम्हाला खेळताना दिसतील, ज्यामध्ये आज डुबेरे स्ट्रायकरचा संघ खेळेल. दुसरा संघ सायाळे रॉयल्स हा या स्पर्धेमध्ये यावर्षी नव्यानंच दाखल झालेला आहे. तो उद्या खेळताना पाहायला मिळेल. फुलर लेंथवरचा बॉल वेगात जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गणेश शिरसाट सर यांना आपण बघतोय. अनुभवी गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. मागच्या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध देखील आक्रमण झालं होतं. इथे त्यांना देखील कमबॅक करण्याची आवश्यकता. पहिला बॉल तर चांगल्या टप्प्यावर द्यायला. भूषण उगले 48 नॉट आउट. फुलर लेंथवरचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत आणि संधी नाहीये. भूषण उगले अर्धशतक पूर्ण करतायत. व्हॉट अ बॅटिंग. खूप चांगली फलंदाजी भूषण उगले यांची पाहायला मिळाली आहे. भूषण उगले वेल प्लेट. बॅट आपल्याला वर करावीच लागेल. अर्धशतक इथे पूर्ण होतंय. हे पहिलं अर्धशतक. काल एक झालं प्रोफेशनल डे, हे दुसरं अर्धशतक.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. नव्याण्णव धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद असताना फुल टॉस आणि बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हवाई सफर घडवली या चेंडूला. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये आणि धावेंचं शतक पूर्ण झाले मळहद सुपर किंग्स. 105 3 आकड्यामध्ये धावसंख्या जाताना पाहायला मिळाली आहे. फुलर लेंथवर समोर खेळला. हिशेप मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. त्याला सोडून चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. भूषण उगलेनं बॅट बदलली आणि त्यानंतर एक षटकार एक चौकार आला. डेड बॉलचा इशारा इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 109. त्यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. पकडला झेल. विकेटचं पतन. भूषण उगले बॅक टू द पवेलियन. खूप चांगला खेळ खूप चांगली इनिंग भूषण उगले यांची आपल्याला बघायला मिळाली आहे आणि ते मात्र या ठिकाणी बांधून परत आहेत. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त मुसळगाव इंडियन संघाचाच दरारा. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदाम भाऊ शिरसाट, माननीय अनिल भाऊ शिरसाट, माननीय अमोल भाऊ शिंदे. किट पार्टनर श्री सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस. भूषण उगले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगला खेळ खूप चांगली इनिंग आपल्याला त्यांची बघायला मिळालेली आहे. ते मात्र बाद झाले. आपल्या STPL या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि काल प्रोफेशनल डे मध्ये एक अर्धशतक पूर्ण झालं. रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली आहे व्हाईट बॉलसाठी. पाहूयात काय निर्णय असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज देखील अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला डाव संपलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना मळहद सुपर किंग्स या संघाने धावा बनवल्यात 109 धावा आणि जिंकण्यासाठी मुसळगाव इंडियन्स या संघाला 110 धावेंचं लक्ष आहे. या 110 धावेंचा पाठलाग होतोय का की या 110 धावेंचा पाठलाग रोखला जातोय. तत्पूर्वी टॉस करणं देखील फार गरजेचं राहणार आहे. यानंतरची मॅच आपण इथे बघणार आहोत. गणित गुरु निमगाव आणि त्यांच्या विरुद्ध गावठा स्पार्टन या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. गावठा स्पार्टन कॅप्टन आणि गणित गुरु निमगाव कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब आमच्याशी जॉईंट व्हायचं. 109 झाल्यात 110 बनवायच्यात आणि या 110 धावेंचा पाठलाग करून एक ऐतिहासिक विजय मुसळगाव इंडियन संघ मिळवेल का ते आपल्याला पाहायचंय. परंतु इथे माझी वेळ मात्र या ठिकाणी संपते आहे. यानंतर आपण ऐकूयात जुन्नर भूषण मनोज बेल्हेकर सर यांना यानंतर दुसऱ्या नावामध्ये. थँक्यू. खेळ
आमचा पाहुणी तुफानी साऱ्यांना चढली झिंग खेळ आमचा पाहुणी तुफानी साऱ्यांना चढली झिंग मैदान गाजवायला आली टीम मळहाद सुपर किंग्स एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुनील भाऊ खोळंबे संचालक वैभव लेबर सर्व्हिसेस माननीय ज्ञानेश्वर भाऊ गाडे तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिन्नर माननीय नवनाथ भाऊ विघे प्रगतशील शेतकरी किट पार्टनर माननीय आदित्य गाडे प्रोप्रायटर सुरक्षा एंटरप्राइजेस प्लंबिंग हार्डवेअर सिमेंट स्टीलचे विक्रेते मळहद्द सुपर किंग्स. खेळ रंगलाय खास पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. सन्माननीय योगेशजी दाभाडे आणि गावठा स्पार्टन संघाचे संघमालक अमोलजी झगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. कॉइन स्पिन झालाय आणि टॉस जिंकलाय. गणित गुरु निमगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी देखील घेतलेला आहे. गणित गुरु निमगाव वन द टॉस चूज टू फील्ड फर्स्ट. जाऊया दुसऱ्या डावाकडे फलंदाज चला आणि यानंतर समालोचन कक्षामध्ये भेटूयात मनोजी बेल्लेकर सर यांना. थँक्यू. चला मुसळगाव टीम मैदानाच्या आतमध्ये आपण लवकर ताबा घ्या. सर्वांना या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये परत एकदा प्रेमाचा नमस्कार. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणारी आपली ही सर्वांची लाडकी क्रिकेटची स्पर्धा आहे STPL अर्थात सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि 12 दिवसांचा असणारा हा क्रिकेटचा सोहळा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि ह्या वर्षी आपल्याला न्यू बँकिंग पार्टनर निश्चितप्रमाणे लाभलेले आहेत ते कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि विशेष म्हणजे चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये अजून एक 6 कंपनीचे बॉल निश्चितप्रमाणे आपण या ठिकाणी जे वापरतोय. सुलनाना शेळके आणि त्याचबरोबर गणेशजी जगताप हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या अगोदर एक गोड आवाज सर्वांनी आपण ऐकला. तो आवाज होता व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सरांचा. सातत्याने अगदी आपण पाहतोय आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर आणि नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय खास करून त्यांचा आवाज आपल्याला सातत्याने निश्चितच ऐकायला मिळतो. ते शाहरुख पठाण सर यांचा आवाज आपल्याला याच्या अगोदरच ऐकायला मिळालेला आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 109 धावा तर झालेल्या आहेत. 110 धावा ज्या बनवायच्या आहेत मुसळगाव इंडियन्स या टीमला. आगळची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे आहे. पंचाकडे खूप मोठा अपील यंत्र म्हणजे केले जाते, परंतु व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. परंतु पहिला चेंडू वाईट. रामा तयार. यावेळेस अगदी आपण पाहिले परत एकदा रामा गांगुडे यांचा हा चेंडू अगदी आपण पाहिलाय. हा लागोपाठचा दुसरा वाईट आपल्याला जो पाहायला मिळतो. गणेश शिरसाट सर आहेत आणि त्याचबरोबर किरण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 वाईट बॉल आलेत. काल एका किरणने जबरदस्त कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड झालं. पहिला अर्धशतक या स्पर्धेतलं पूर्ण झालं. त्याचबरोबर लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 चौकार आम्ही काल पाहिले आणि 11 चेंडू लागोपाठ मैदानाच्या बाहेर खेळले गेले, षटकार चौकार. यावेळेस परत एकदा हा चेंडू, हा लागोपाठचा तिसरा वाईड आहे. परंतु इथे रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तदनंतर अगदी नकार दिलाय. कारण रिव्ह्यू वाचवणं सुद्धा गरजेचं राहणार आहे. कारण एखाद्या मोक्याच्या क्षणी जर अगदी आपण पाहतो तिथे एखाद्या फलंदाजाच्या विरोधात आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर वाईटसाठी तो रिव्ह्यू घेऊन अडचण होण्यापेक्षा तिथे रिव्ह्यू निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिलाय जो कॅन्सल केला गेला. धाब्याका धावसंख्या 3 आहे. 110 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्पर्धेचा आजचा हा दिवस क्रमांक 3 आहे आणि सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 6 मॅचेस अगदी दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांसाठी सुंदर अशी गॅलरीज निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग बसला गेलाय. यावेळेस परत एकदा इथे मात्र आपण पाहिलंय यष्टिचित करण्याचा प्रयत्न होता भूषण यांचा, परंतु चेंडू काही इष्टांवरती जरी लागला असेल परंतु फलंदाज अगदी सुरक्षित असलेला पंच या ठिकाणी जे कळवत आहेत. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. 3 धावा धाबारकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेला, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल अप्रतिम झालाय, बिग विकेट आणि 0वरती परतावं लागेल गणेश शिरसाट सर यांना. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सक्सेस जॉब प्लेसमेंट आदरणीय आमचे गणेशजी आवार ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या नावातच सर्व काय आलंय. सक्सेस हा कोणाच्या आयुष्यात नाही, पण तुम्ही सक्सेस करून दाखवताय त्याबद्दल तुम्हाला सक्सेसफुल 100% मनापासून धन्यवाद. शिक्षण व गुणवत्तेनुसार गणेश शिरसाट सर बाद झाले. तमनाथ माळी आले, ते बॅटर. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यानंतर फिकी करेल, एक सिंगल येईल. बॅटच्या साईडने पहिली धाव आली. धाब्याका धावा संख्या 4 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 1 बाद 4 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 109 धावा संख्येचा डोंगर रचला गेला. मला सुपर किंग या संघाकडून इथे मात्र चेंडू बॅट वरती आला आणि पाठवल्या मैदानाच्या बाहेर. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार.
या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. किरण पाटील यांनी चौकाराने खातं खोललंय आणि संघाची धावसंख्या 8 धावा. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि राकेश बॅकअपचं कामकाज करताना पाहायला मिळाला. प्रयत्न निश्चितप्रमाणे केले गेले होते झेल घेण्याचे, झेल होऊ शकला नाहीये. खूप दूरवरती अगदी आपण पाहिलं आहे हा झेल होता. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे 1-9 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं 1-9. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. हा चेंडू अगदी आपण पाहतोय अशी ते सुरेख येताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार आहे. परत एकदा आपण पाहतोय इथे चेंडू परफेक्ट बॅट होते नाहीये. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे अजून एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धक्का क्रमांक अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसरा आहे. 2-14 धावा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. 35 चेंडू बाकी राहिलेत. 96 धावसंख्येचा पाठलाग असून या ठिकाणी करायचा आहे आणि प्रयत्न करावे लागतील सातत्याने, खास करून मुसळगाव इंडियन्स या टीमला एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता राम शिरसाट याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. एका बाजूला नवनाथ आहे, एका बाजूला राम आहे आणि गोलंदाज रामा याला आपण पाहतोय. रामा टू राम. सध्या आपण पाहिले चेंडू सुंदर खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव येईल.
15 धावा आहेत. 2 फलंदाज अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे बाद आहेत. 2 बाद 15 धावा. षटक क्रमांक 3 अजूनही आपण पाहतो जे चालू आहे आणि मला वाटतं खूप जोरदार जोरदार आघात झालाय हातावरती. स्प्रे पाहिजे, स्प्रे असेल तर द्या, स्प्रे पाठवा मैदानाच्या आत. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. काय झाले सर? खूप जोरदार आघात झालाय खेळाडूच्या हातावरती. काय झाले सुनील पहा एकदा. उर्वरित अजून 2 चेंडू टाकण्यासाठी आता नवीन गोलंदाज सौरभ गुजरे याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समोरच्या बाजूला फलंदाज आहे तो नवनाथ. नॉट्रॅकच्या बाजूला राम याला आपण पाहतोय. सौरभ तयार आहे आणि या दरम्यान सौरभवरती आक्रमण केलंय आणि चेंडू पोहोचल्या सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात 4 रन. चौकार. एक सूर्य पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या रूपाने धावफलक 19 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 चेंडू बाकी राहिलेत आणि 91 धावसंख्यांचा पाठलाग करायचा आहे. परत एकदा आपण पाहिलंय चेंडू फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक दूरवरती. एक टप्पा का 4 रन. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. षटक क्रमांक आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 बाद 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. विशेष करून अगदी आपण पाहतोय आपल्याला या वर्षी निश्चितच कोटक महिंद्रा बँक यांच्या माध्यमातून बँकिंग पार्टनर आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. त्यांचे मनापासून एकडे कौतुक. आमचे गायकवाड सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये खूप जबरदस्त कामगिरी करते. त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. हलक्या हाताने चेंडू दरम्यान टॅप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने धावफलक 24 वरती जाऊन जो पोहोचलेला. 29 चेंडू आणि 86 धावा अजून या दरम्यानच्या पडवायच्या आहेत. 29 चेंडू 86 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आपण पाहतोय आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणाऱ्या STPL मध्ये आजचा हा 3रा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. 7वं पर्व आहे. बिघडण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन अगदी आपण पाहिलं त्यामध्ये प्रेसिडेंट तेजमल उर्फ किरण शेठ भंडारी, व्हाईस प्रेसिडेंट इंजिनियर वैभवजी मुत्रक सर, सेक्रेटरी गणेशजी शिरसाट सर, त्याचबरोबर
जर अगदी आपण पाहिलं तर प्रसाद पाटोळे अर्थात सुनी मामा, त्यानंतर कमिटी मेंबर जे आहे त्यामध्ये सतीश नेहे सर, रतनजी पडवळ सर, त्यानंतर किरणजी गोजरे, किरणजी वाघ आणि रवीजी मोगल. चेंडू पोचल्या सीमारच्या बाहेर खणखणीत षटकार. चेरन शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक जाऊन जे पोहोचले आता 30 या धावसंख्येवरती दोन गाड्यांच्या मोबदल्यात 2-32. अजूनही बनवायचे 80 धावा. 27 चेंडूंचा सामना करावा लागेल. हा चेंडू सुरेख आहे. चेंडू का बॅट मध्ये येऊ शकणार नाहीये. विनोद अंबोळे जो गोलंदाजी मार्कवरती आहे. 30 वरती धावफलक. चेंडू डॉट. विनोद तयार आणि या दरम्यान परत एकदा शॉर्टपिच चेंडू त्याचा घेतलेला खरपूस समाचार. पलीकडच्या चिंचेच्या झाडावरती खेळलेला हा खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या 36 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2-36. 25 चेंडू आणि 74 धावा. जबरदस्त कामगिरी करतोय नवनाथ माळी आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू का बॅट मध्ये येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक संपले जाईल ते आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2-36. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 24 चेंडू मध्ये 36 धावा झालेल्या आहेत आणि राहिलेल्या 24 चेंडू मध्ये 36च्या दुप्पट निश्चितप्रमाणे धावा बनवायच्या. 74 दुप्पटपेक्षा जास्त आहे. इथून पुढची कामगिरी खूप मोठ्या तगड्या लेवलने करावीच लागेल. 24 चेंडू आणि 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. करणं गरजेचं आहे. स्ट्राईकला असेल आता राम. नॉनट्रॅकच्या बाजूला नवनाथ आहे आणि गोलंदाज पोपट गीते याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन असणारी आपली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहिली होती आणि STPL म्हणजे मॅनेजमेंट टीम जी आहे त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. त्यावेळेचा चेंडू सुरेख. किरण गोजरे हे अध्यक्ष आहेत आपल्या STPL चे. शरद भाऊ गोजरे आपले उपाध्यक्ष आहेत. फुलटॉस उस पे बन गए बॉस. चेडन षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या आहे ते आता 42. 22 चेंडू आणि 68 धावा. रामच्या बॅट मधून आलेला षटकार. त्याच्या अगोदर नवनाथ माळीने खेळलेले षटकार. त्यामुळे अजूनही सामना संपलेला नाही हे निश्चितप्रमाणे दिसतंय. मॅच ही सहजासहजी संपणार नाहीये. गोलंदाज तयार असेल. गोलंदाज मार्गावरती परत एकदा पोपट गीते उजव्या हाताने मारा करेल. हायवेनकडून मारा आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले अप्पर कट. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. रेस तर लागली गेली आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलक धावसंख्या 46 आहे दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक चालू असताना 21 चेंडू 64 धावा. परत एकदा आपण पाहिले की आपण चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती. फिर से एक बार 4 रन. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. लागोपाठचे बिग हिट येताना आपल्याला पाहिलं मिळाले. एक षटकार आला, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर परत एक चौकार आला. हे सातत्य निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळते आणि हे सातत्य असेल तर इथंच अगदी आपण पाहतोय की या 110 धावसंख्येचा पाठलाग इथे होऊ शकतो. जर अशा प्रकारचं सातत्य राहिलं तर 50 धावा झालेल्या धावफलकावरती अजून बनवायच्या 60. 20 चेंडूंचा सामना बाकी राहिलाय.
परत एकदा आपण पाहिले लॉंग ऑफला चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचलाय क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली, एका सिंगल चोरपण धापलं 51 रन. 7 चेंडू 17 राम 60, 13 चेंडू 25 नवनाथ माळी. 19 चेंडू मध्ये 59 धावसंख्येचा पाठलाग निश्चितपणे या ठिकाणी जो अजूनही करायचा आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले नवनाथच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक आता मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं ते 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2/51. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी, सिन्नर नाशिक. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते धावसंख्या 51 आहे दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये. उर्वरित 18 चेंडू बाकी राहिलेत आणि 59 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. राकेश चांगले आले गोलंदाजी मार्कावरती. 59 धावा अजून बनवायच्यात. 18 चेंडूंचा सामना अजून यायचा बाकी आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहे राकेश. यावेळेस अगदी आपण पाहतोय राकेशचा चेंडू अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न निश्चित प्रमाणात होता. राम याचा निर्धार चेंडू आलाय. इथून पुढे जसं जसे डॉट बॉल जाणार आहेत तस तसा प्रेशर हा वाढला जाईल मुसळगाव इंडियन्स या टीम वरती. त्यामुळे इथे प्रेशर जर हँडल करायचा असेल, प्रेशर जर कमी करायचा असेल तर इथे आक्रमण करावं लागेल, कारण आक्रमकता हाच सर्वोत्कृष्ट बचाव आहे. यावेळेस परत एकदा विसरता चेंडू अगदी आपण पाहिलाय. याच्या अगोदरचा चेंडू थोडासा खाली राहिला होता, हा चेंडू थोडासा उसळता पाहायला मिळालाय. एक चांगलं व्हेरिएशन आधी राकेश सांगळे याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 51 धावसंख्येवरती धापलक अजूनही थांबवण्यात त्याला यश आलेलं आहे. दोन्ही पहिले चेंडू त्याच्या भात्यातून निघाले जे होते अतिशय सुरेख होते. निर्धार चेंडू आपल्याला दोन्ही पाहायला मिळालेत. 16 चेंडूंचा सामना बाकी राहिला. 59 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झील झाला आणि राम याच्याकडे संपुष्टात आली. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. अजून एक विकेट आली. राकेश सांगळेचा चेंडू निश्चितच अगदी आपण पाहिलाय की थोडासा राईस पण होता पाहायला मला. उसळता चेंडू होता आणि बॅटची कडी घेऊन शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक शॉट फाईनल आला आणि तर नंतर एक चांगला झेल होताना पाहायला मिळाला. तिसरी विकेट आली. 51 धावा आहेत. 15 चेंडू 59 सामना बाकी आहे. तर नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर आव्हाड याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत जो स्ट्राईकला असणार आहे. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की किरण गोजरे हे अध्यक्ष आहेत आपल्या STPL मॅनेजमेंट टीमचे. उपाध्यक्ष शरद गोजरे आहेत. त्यानंतर खूप सारी मंडळी आहेत ज्यांचं योगदान आहे आणि ज्यांचं कष्ट आहे ही क्रिकेटची स्पर्धा उभं करत असताना. मग वाल्मिक गवांद आहेत, दौलतजी किकान, कुणालजी कातकडे सर, शरदजी घुगे, योगेश शिंदे, जितूदादा पाटोळे, कैलास शिंदे. विकेट तर केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु त्याच्या पलीकडे चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. एक षटकार छेडत फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलकर धावसंख्या जी आहे ती असेल आता 57 धावा. अजून बनवायच्या 53. 14 चेंडू यायचे बाकी आहेत. 14 चेंडू 53. आल्याला षटकार खेळलाय सागर आव्हाड याने. परत एकदा यावेळेस चेंडू हवेत आहे तिथे क्षेत्ररक्षक सौरभ डाऊन द बॉल. चांगला झेल आणि अजून एक विकेट. विकेट नंबर 4. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी.
आपल्या STPLचे उपाध्यक्ष आदरणीय शरद गोजरे यांचे चिरंजीव आहेत सौरभ, ज्यांनी एक चांगला झेल घेतलाय आणि 2 झेल घेतलेत. गणेश शिरसाट यांचा सुद्धा झेल सौरभने घेतला होता आणि राम याचा सुद्धा झेल, सागर याचा सुद्धा झेल निश्चितच अगदी आपण पाहिले सौरभने या ठिकाणी घेतलेला आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता समीकरण आहे उर्वरित 13 चेंडू आणि 53 धावा अजून या दरम्यानच्या पडवायच्या आहेत. 13 चेंडू 53चा सामना अजूनही बाकी आहे. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर सोनोने, जॉन्टी मैदानाच्या आत आपण पाहतोय. STPLची मॅनेजमेंट टीम जी आहे, आमचे शरदजी घुगे, योगेश शिंदे, जितूदादा पाटोळे, कैलास शिंदे, भगवानदादा शिंदे, योगेशजी दाभाडे, विनोदजी दंताळ. चांगला चेंडू आहे. षटक्रमांक संपला जाईल आता. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 57, 12 चेंडू आणि 53 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. मॅनेजमेंट टीम मध्ये आपण पाहिलं तर सचिन ओकडे, गणेशजी पगार, प्रकाश हिवाळे, गणेश दिघे, गणेश जाधव, गणेश जगताप, सुनील अण्णा शेळके, भूषणजी देशमुख, अभि वुडके, तंजिम सय्यद, भूषण ओगले, समाधान शिरसाट, सूर्यकांत थोरात, सागर बोडके, सुनील शिरसाट. खूप मोठी यादी आहे. या सगळ्यांचं कष्ट आहे ही क्रिकेटची स्पर्धा उभी करत असताना, किंवा ही क्रिकेटची स्पर्धा 7व्या पारामध्ये अजून काही चांगल्या प्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न सातत्याने या सगळ्या मॅनेजमेंट टीमचं पाहायला मिळाले. त्याबद्दल मनापासून त्यांचं जे कौतुक आहे. STPL व्यवस्थापन संघ अर्थात STPL मॅनेजमेंट टीम जी आहे यांचं मनापासून कौतुक आहे. TennisCricket.in माध्यमातून आपण पाहतो ही क्रिकेटची स्पर्धा जी आपण या ठिकाणी लाईव्ह करत आहोत. त्यामध्ये आमचे प्रतिमेश परब आहेत, त्याचबरोबर कॅमेरामन आमचे मिलन, त्याचबरोबर कॅमेरामन आमचे प्रीतम आहेत, कॅमेरामन आमचे दीपक यांनाही मनापासून धन्यवाद. क्रिकेटच्या ॲपवरती आपण ऑनलाईन स्कोरिंग करतोय. गणेशजी दिघे, खूप सारे कामं असतात. गणेशजी दिघे स्कोरिंग करतात, कॉमेंट्री करतात, क्रिकेटही चांगले खेळत आहेत, मॅनेजमेंटमध्ये पण आहेत, जबाबदाऱ्या खूप साऱ्या आहेत. एक अष्टबुली कामगिरी करावी लागते गणेश दिघे यांना. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू फाईन लेगला सी मार्चच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलकाची धावसंख्या आपण पाहतोय ती आहे 61 आणि सौरभ गोजरेला लागोपाठचा 3रा चौकार आलाय. कारण त्यांनी 2 चेंडू याच्या अगोदर टाकले, जे दोन्ही चेंडू मैदानाच्या बाहेर खेळले गेले होते. तो परत एकदा गोलंदाजी मार्कावरती आला आणि त्याला 1 चौकार परत एकदा आला. 3 चौकार आलेत सौरभ गोजरे याला लागोपाठचे. 4 बाद 61 धावा याचे प्रमाण अगदी आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षण खराब झाले. 4 रन चौकार आहे. मिड विकेटला चेंडूचे प्रमाण अगदी आपण पाहतोय
या ठिकाणी जो खेळला गेला त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल धावफलक एकडे पुढे जाईल. 67 वरती धावफलक आहे. 7 चेंडू 43 चा सामना बाकी आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय निश्चितच लॉंगॉनला चेंडू खेळलाय आणि त्या दरम्यान एक धाव आली. एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 7ची समाप्ती झाली आणि 68 धावा, 4 फलंदाज बाद आणि आता सामना राहिलाय 6 चेंडू आणि 42 धावा. 6 गेंदे और 42 रन. पाहुणी मौका. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. महाविद्यालय आपल्याला जे पाहायला मिळतंय हे महाविद्यालयाचं मैदान आणि या मैदानावरती क्रिकेट खेळायची एक वेगळी मजा असते. बिग हिट, गुडघा टेक और ये 6 रन देख. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. जॉन्टीच्या बॅट मधून इथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2 चेंडू 31 धावसंख्येचा सामना बाकी आहे, पण शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं आक्रमण वाढले गेले राकेश सांगळेच्या या गोलंदाजीवरती. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू काय परफेक्ट बॅट वरती येऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू बाकी राहिलाय. 31 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. यानंतरचा जो सामना आहे तो सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल गणित गुरु निमगाव आणि त्याबरोबर गावठा स्पार्टन. दोन्ही टीम रेडी राहा. मॅच संपल्याबरोबर आपण मैदानाचा ताबा घ्या. या दरम्यान बिग हिट तर केलाय. चेंडू लॉंगॉनला पाठवलाय. जॉन्टीच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. 6 रन. आणि इथे हा सामना 24 धावसंख्येने मळद सुपर किंग या संघाने जिंकलाय. संघाचं मनापासून अभिनंदन. या सामन्याचा असणारा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जातोय मळद सुपर किंगचा खेळाडू आहे. 7 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 23 चेंडूमध्ये एक अर्धशतकी खेळी सुद्धा अगदी आपण पाहिली
23 चेंडूमध्ये 62 धावा बनवणारा भूषण उगले